कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे आणि त्याबाबतच्या सगळ्या याद्या चाळताना असं लक्षात येतंय की बरीचशी नावं ही दुबार आहे आणि अनेक मतदार जे आहेत, म्हणजे उदाहरणार्थ विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतरपासून आम्ही या सगळ्या प्रक्रियेला लागलो, तो मतदार याद्या ज्या आहेत त्या तपासण्याच्या। फक्त कल्याण ग्रामीण हा जो मतदारसंघ आहे, या मतदारसंघातच 33,000 इतकी जी नावं आहेत मतदारांची ती दुबार आहेत। आणि त्याच्यातल्या जर बघितलं तर काटेचा जो भाग आहे त्याच्यातल्या काही याद्या आहेत 352, 353, 354, 355 या ठिकाणी सुमारे 1400 ते 1700 जी मतदार आहेत ते ज्या ठिकाणी वास्तव्यास आहेत, ज्या चाळींची नावं आहेत त्या चाळी अस्तित्वातच नाही आहेत। आणि आम्ही ज्यावेळेला याबाबतचा शोध घेतला त्यावेळेला ही सगळी माणसं ठाणे महानगरपालिका हद्दीतली आहेत। कल्याण ग्रामीण हा मतदारसंघ असा आहे की ज्याच्यात नवी मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि पंचायत समितीची 5 गावं असा एवढा मोठा विस्तृत क्षेत्र असताना सुद्धा ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका आणि पंचायत समितीतल्या क्षेत्रात राहणाऱ्या अनेक लोकांचे नावं इथे आहेत। अशी सगळ्यांची मिळून 33,000ची यादी आम्ही प्रांतांकडेही दिलेली आहे आणि निवडणूक जे उपायुक्त आहेत, निवडणूक विभाग कल्याण डोंबिवलीचं बघतात त्यांच्याकडेही दिलेली आहेत। या सगळ्या दुबारांवरती ती नावं वगळण्यात यावी अशी मागणी आम्ही केलेली आहे आणि महानगरपालिकेची जी यादी नवीन तयार होईल याच्यामध्ये ही दुबार होऊन खऱ्या मतदारांवर, खऱ्या मतदानावर त्याचा परिणाम होऊ नये याकरता ही नावं वगळावी ही मागणी आज आम्ही करीत आहोत।